chemical properties of acids. दिसतं का क्लिअर नाही दिसत एसिड्स की केमिकल प्रॉपर्टीज जिसमें हमें देखना है reaction with bases. Now this is the acid plus base that form salt plus water. General reaction we have HCl पानी में लेना है NaOH. And this is aqueous, ये भी पानी में है, ये बनेगा NaCl plus water H2O. This is the aqueous. Now this reaction you can call it a neutralization reaction. Now another here we have सर आवाज ब्रेक हो रहा है. basic oxides. बेसिक ऑक्साइड्स आता हे बेस चे रिएक्शन सगळं माहिती जनरल रिएक्शन घेतली. अजून एखादी रिएक्शन जर तुम्हाला बघायची असेल तर याच्यामध्ये दिस इज द ए, दिस इज द बी. एक मिनिट हा. एक टाकतो 2 मिनिट. आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर घेतलं आपण कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड. कैल्शियम हाइड्रोक्साइड प्लस सल्फ्यूरिक एसिड. Now CaOH twice plus H2SO4. कैल्शियम सल्फेट, सॉल्ट एंड वाटर. ऐसे बहुत सारे रिएक्शन है जो बेस के टर्म्स में होती है. द बेसिक ऑक्साइड है HCl plus Na2O, 2HCl. Yes, that form 2NaCl plus H2O. Now again this is the oxide, basic oxide.
Okay, that is the basic oxide. These are the general properties of acids. आता कोणता एखादा जर तुम्ही बेस घेतला, HCl घेतला, आता तुम्ही जर ZnO घेतला प्लस HCl घेतला, इसमें बनेगा ZnCl2 प्लस H2O बेसिस. आणि जर आता आपल्याला बघायचं आहे in that we have to see properties of bases. Bases की properties. Number one, reaction with acidic oxides. Acidic oxides. याद रहे बेटा, ये जो बेसिक ऑक्साइड्स है ना, these are the basic oxides, these are the metal oxides. And acidic oxide, these are nothing but non-metal oxides. Non-metal oxides है. आणि हे कोणते मेटल ऑक्साइड्स. ते लक्षात कळतंय. आता मला सांगा, याच्यामध्ये एखादा ऍसिडिक ऑक्साइड घेतला आपण, आहे की नाही, ऍसिडिक ऑक्साइड. आता ऍसिडिक ऑक्साइड आपण कोणताही घेऊ शकतो याच्यामध्ये. म्हणजे आता बेसची रिएक्शन NaOH plus CO2. Now for that we write NaOH in that form, Na2CO3 plus H2O. This is the reaction. इसका नाम है सोडियम कार्बोनेट. Now similar case here we are going to see 2NaOH plus SO3. That gives us an A2SO4 plus H2O. आता हे जे आहे ते बेटा, these are called as acidic oxides. त्याला acidic oxides म्हणतात. बेसची रिएक्शन तर आपण बघितली. आता जर बेसची रिएक्शन आपण जर घेतला, एखादा मेटलचा ऑक्साइड आहे, नॉन मेटलचा ऑक्साइड ZnO प्लस NaOH. Zn2 ऐसे एक प्रोडक्ट है. रोशन पुस्तक है तुझ्या समोर, बुक आहे का बुक रोशन? हो सर, बुक आहे ना. हा, हे प्रोडक्ट सांग बरं. याचं ZnO आणि NaOH काय ते? Zn2 N2 Na2 ZnO2 असं काहीतरी आहे बघा. सोडियम झिंकेट नाव आहे त्याचं. Na3 काय आहे? Na2 Zn काहीतरी O3 असं काहीतरी प्रोडक्ट आहे. हे बेस से रिएक्शन आएगा. हा सर, आहे ना. NaOH plus Na2 ZnO2. काय काय? Na2 ZnO2. Na2 सर, Na2 ZnO2. ZnO2 का? हो सर, प्लस H2 प्लस H2 येणार ना, प्लस H2 पण आहे. प्लस H2. ठीक आहे, ठीक. प्लस H2 सर बरोबर. H2O नाही, फक्त H2 आहे.
ओके ओके ओके. मग H2 रिएक्शन बॅलन्स कशी होईल? H2 So होईल ना नाही balance. रे माझ्या बुक मध्ये ते S2 आहे. H2 आहे. वॉटर पाहिजे, याला सोडियम झिंकेट म्हणायचं. बरोबर ना? म्हणजे हा ZNO ऍसिड सोबत सुद्धा रिएक्ट होतो, बेस सोबत सुद्धा रिएक्ट होतो, म्हणून या ZNO ला एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणायचं. एम्फोटेरिक ऑक्साइड. इसके जैसा NO भी है, इसके जैसा Al2O3 भी है. And these are called as amphoteric oxide that react with acid as well as base. This is the one of the example of ZNO, which react with acid as well as base. Base and acid के साथ react होता है. Now these are the general sum that is included in our syllabus. Such property we have seen. Properties of acid and bases. बराबर है क्या? Clear है? हो सर. सर समझता है? हो चलो सर. घ्या स्क्रीनशॉट. सर हा सर ते पाथ फाइंडर मध्ये आहे ना फक्त ZN दिलाय, ओ दिलं नाही. काय काय? पाथ फाइंडर मध्ये आहे ना फक्त ZN आहे, ओ नाहीये. म्हणजे आपलं ते 2NaOH प्लस ZN आहे. नाही ZNO आहे ते, कारण आपल्याला काय करायचं, ऑक्साईड आपण आयडेंटिफाय करतो. ZNO ला आपण ऍसिडिक ऑक्साइड किंवा बेसिक ऑक्साइड असं ठरवतो, तेव्हा आपल्याला त्याची रिएक्शन ऍसिड सोबत आणि बेस सोबत सुद्धा करायची आहे. मग जर ZNO हा इथला ZNO ऍसिड सोबत रिएक्ट झाला म्हणून हा इथं बेस झाला. कळतंय का मला काय म्हणायचंय? म्हणजे हा सर. याचं नेचर ठरवायचं आपल्याला. आदित्य हा हा सर. ऍसिड सोबत रिएक्ट झाला म्हणजे काय झाला, बेस झाला. बेस बरोबर आहे. आणि इथं आता हा. बेस सोबत रिएक्ट झाला म्हणजे काय झाला, ऍसिड झाला. ऍसिड. मग ZNO ऍसिड पण आहे बेस पण आहे. बरोबर आहे. म्हणजे हा सर. तो हिरो म्हणून सुद्धा काम करतो आणि तो विलन म्हणून सुद्धा काम करतो, आहे की नाही? मग तो कोण असला पाहिजे? तो रितेश देशमुख असला पाहिजे. बरोबर का? एक विलन, हिरो पण आहे, हा. ते विलन पण आहे. म्हणजे तो ऍसिड पण आहे बेस पण आहे, म्हणून त्याला म्हणायचं एम्फोटेरिक. These are called as amphoteric oxides. अलग लक्षात. म्हणून दिस इज द करेक्ट वन. रिएक्शन ZN ची तुझं म्हणतो ती रिएक्शन बरोबर आहे, पण आपल्याला ऑक्साइड ठरवायचा, ऑक्साइड कोणता आहे. ठीक आहे? ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड. आता हा झाला बेसिक ऑक्साइड, हा झाला ऍसिडिक ऑक्साइड आणि हा झाला एम्फोटेरिक ऑक्साइड. There are some oxides are neutral also. त्याच्यामध्ये CO आहे, N2O आहे, N2O. These are called as neutral oxide that does not participated in the reaction. अलग लक्षात. हे झाले न्यूट्रल ऑक्साइड. Al2O3 ZNO. घ्या आता स्क्रीनशॉट घ्या. याच्यामध्ये एकच मिनिट, N2O जो आहे ना, आता ओके. झालं ना? झालं. ठीक आहे ठीक आहे. जस्ट मिनिट. हा
चला आता आपल्याला मला वाटतं पुढचा जो पॉइंट बघायचा आहे त्याच्यामधला पॉइंट आहे तो पीएच. पीएच pH of solution. P stand for potential and H hydrogen. यानी this indicate the strength of hydrogen. हाइड्रोजन आयन की स्ट्रेंथ इंडिकेट करने वाला जो लेटर है बराबर उसको बोलते हैं पीएच. You can call it pH. Therefore यदि हम pH देखेंगे तो pH की डेफिनेशन जो होगी ऐसा लिखते pH that is plus ion concentration. Reciprocal of H plus ion concentration. This is indicated that is also indicate the concentration. Concentration indicate करता है. Concentration indicate करता है. Therefore, if you going to H plus ion or pH that is equal to log of reciprocal of hydrogen ion concentration. इसको बोलते pH. Okay. QH पर आएगा. क्वेश्चन QH पर है QH. pH आणि pOH असं आहे का? हो रोशन. pH आणि pOH असं पण आहे का? ते फक्त पीएच आहे. फक्त pH आहे ना? हो. pOH पण म्हणजे जे हायड्रोजन ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आणि ते बेसचं कॉन्सन्ट्रेशन घेतो म्हणजे इथे घेऊन घेतो तुम्हाला ऍडिशनल मध्ये.
बराबर है, क्लियर है का? ओके, अब आपको पता है pH स्केल सोरेनसन नाम का साइंटिस्ट, सोरेनसन, अब pH स्केल कैसी है? 10 to the power 0, 10 to the power 1, 10 to the power 2, 10 to the power 3, 10 to the power -1, -2, -3, -4, 10 to the power -5, 10 to the power -6, 10 to the power -7. 10⁻14 पर्यंत. pH, इसका pH 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 up to 40. Now this is the pH, that is the neutral pH we can say. Now this ये साइड में एसिडिक स्ट्रेन बढ़ती है, बराबर है? Acidic strength increases. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं pH inversely proportional to the acidic strength. ये देखो pH 0 है, ज्यादा एसिडिक है, एसिडिक स्ट्रेंथ यहाँ पर बढ़ता है बेसिक स्ट्रेंथ. एसिडिक स्ट्रेंथ, और यहाँ पर क्या बढ़ता है? बेसिक स्ट्रेंथ. 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -7 up to -40. ओके, तो हाइड्रोजन आयन का कॉन्सेंट्रेशन जैसे बढ़ता है, ये मायनस मध्ये आहे ना, पूर्ण मायनस मध्ये, वाढणे म्हणजे इकडे वाढणे, pH कमी होने म्हणजे इकडे कमी होणे, इधर कम होगा. Therefore pH is neutral. यदि हम देखेंगे बेटा इसमें pH equal to 7, H plus ion concentration is equal to OH minus ion concentration, that is equal to कितना? 1 into 10 to the power -7 मोल पर लिटर. मोलार म्हणतात त्याला, मोलार, मोलॅरिटी नाही का ते कॉन्सन्ट्रेशन ते. आणि हा pH जर असेल लेस दॅन 7, H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, ग्रेटर दॅन 10 to the power -7, आणि इथं शेवटच्या कंडिशन मध्ये pH greater than 7, H plus आयन का कॉन्सन्ट्रेशन लेस दॅन 10 to the power -7, म्हणजे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ऑपोजिट असते, ऑपोजिट. एक वाढलं तर दुसरं कमी होतं. ओके, सो दिस इज द जनरली pH स्केल. ऐसे बहुत सारे पॉइंट्स हैं. pH, this is the pH, you can call it neutral range. Now this is the acidic and this is the basic range. क्या बोलते हैं इसको? बेसिक रेंज. एसिडिक रेंज, न्यूट्रल रेंज आणि बेसिक रेंज. हे झालं तुमचं pH. आता pH अजून काही एक्झाम्पल वगैरे असतील, काही ऍसिड, ज्यूस, बीज, सगळे हे आपण उद्याच्या लेक्चरला बघू. That part will continue next lecture. Okay, चलो ले लो स्क्रीनशॉट.
झालं का? नाही सर, एक मिनिट. हा घ्या. हो सर, झालं. चला ठीक आहे. ओके, पहिला स्क्रीनशॉट मी पाठवून देतो तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू सर. रोशन फोटो सर- क्लिअर पाठव सर आत्ताच नाहीत मला बुक. सर आत्ताच पण पाठवा सर. सर आता पाठवा हा जरा. काय आत्ताच काय पण काय? पाठवा, ते ब्लर दिसायला लागलाय. कोणतं? हे पण का? हा हो हो सर. आत्ताच आत्ताच. स्क्रीनशॉट. हा दोन्ही पण पाठवतो. रोशन म्हणलं ते बुकचे फोटो नाही पाठवले तुम्हाला, ते असं क्लिअर दिसत नाही, ते असं क्लिअर काढ. क्लिअर ओके सर. माझ्याकडे बुक नाही, ते पॉइंट मागे पुढे होते ना, आणि पुन्हा अनवॉन्टेड पॉइंट काय शिकवण्यात माझ्या नाही, म्हणून मी ते बुक तेवढं हे करतो. ठीक आहे. ओके सर, पाठवतो. येस सर. ओके ओके ठीक आहे. ओके. तनेश हे तने बोल. आता आवाज येतोय ते. अरे बोल ना, ऐकू गेल्यावर तुझा आवाज देणार ना, तुझा आवाज नव्हता. याच्या आधी रोशनचा आला नाही. हा, रोशनचा नाही आला का याच्या आधी? तो कधी बोल. बापरे बाप. बाहेर झालाय देव. अरे नेटवर्क स्लो आहे इथं, काय कळत नाही काय बोलतोय. हो हो बापरे रेंज बाप. मध्ये थांब बसायचं असतंय. थांब जरा टावर लावून देतो. टावर लावून रेंज देतो मध्ये तुझ्या बस ना. घरात. अरे टावर जास्त जवळ आहे म्हणून रेंज येत नाही. मग टावर वर जाऊन बसायचं. कसं बदलतात सांग मला. टाकतो बोलतो, नाही तर तू दे बोलतो मला. आद्या नाही आहे का आज लेक्चरला? आद्या नाही. नाही नाही. रितेश 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 मला विचारतात कसं चाललंय. मला बैठले विचारतोय. काँग्रेस अडगार. रितेश कुठे जायचं तुला? रितेश सगळ्यात पहिले गायब झाला. आता सगळ्यात पहिला येतो म्हणते. हे वेद्या. हा बोल ना. येत नाही काय? नाही काही विचार आहे का नाही याचा? सध्या तर नाही. अरे लॉकडाऊन कधी 1 तारखेला होणार आहे? हो 1 तारखेपर्यंत. वाढवलं तर काय करशील? शिंदे सरची तब्येत बरी नाही तिकडे. अरे शिंदे सर कुठे आहे? सगळं ऋषिकेशच्या हातात आहे. हो लगा. ऋषिकेश डायरेक्ट म्हणतात. ऋषिकेश सरला तो ऋषी बिमार करा मग जा.
ऋषिकेश सर. त्याला बिमार करा रे, त्याला हाणायचं राहायचं. ऋषिकेश सर. तर तर माईक काय नाही ऑफ. वाटत. हो ऋषिकेश सर. झालं ना. हा ना बे, झाला ना. जाऊ दे, चालू मी. बाय. थांब ना बे, काय जात अभ्यास कर.